नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि सोशल मीडियावर एका फिल्मची खूप सुंदर चर्चा होती आणि प्रेक्षकांचे उत्तम प्रतिसाद सुद्धा आहे त्या फिल्मला. मुक्काम पोस्ट देवाचं घर या सिनेमाची कास्ट माझ्यासोबत आहे. दिग्दर्शक आहेत, मायरा आहे आणि मंगेश देसाई सर सुद्धा आहेत. नमस्कार नमस्कार. मला सुरुवातच मायरा पासून करायची. मायरा, तुला आठवतं का पहिला दिवस जेव्हा ही फिल्म तुझ्याकडे आली? हो. कसा होता तो दिवस? काय म्हणजे कशा पद्धतीने आली ती फिल्म तुझ्याकडे? मला इथे बोलवलं, त्याच्यानंतर त्याच्यानंतर मला इथे बोलवलं, मग सरांनी स्क्रिप्ट ऐकवली, त्याच्यानंतर मला आवडली. म्हणजे मग आम्ही घरी गेलो, मग मी विचार केला की आपण ही फिल्म करूया. मी मम्माला सांगितलं की आपण ही फिल्म करूया, डॅडींना पण सांगितलं की ही फिल्म करूया. शूटचा दिवस आला, मग चालू झालं. मग मस्त एकदम मजा खेळमध्ये आणि असं चालू होतं. पण हे इथे असं म्हणावं लागेल की चित्रपटाने तुझी नाही तर तू चित्रपटाला निवडलंय का? हे भल्या कलाकारांच्या बाबतीत होत नाही, जे तुझ्या बाबतीत आतापासून होत आहे. पण सुंदर सुंदर. देवाचं घर, मुक्काम पोस्ट देवाचं घर, नावात खरंच खूप गंमत आहे आणि आकर्षक नाव असणं खूप गरजेचं असतं एखाद्या फिल्मला, ज्यामुळे खरी सुरुवात होते की प्रेक्षक कशा पद्धतीने बघतील फिल्मकडे. आणि सो काय आहे गंमत नावाची साधारण? देवाचं घर आपल्या सगळ्यांना माहित आहे. देवाचं घर म्हणजे काय, बरोबर? त्या नावामध्ये दुःख आहे, कुठे सुख आहे. आपल्या प्रत्येकाच्या जवळचा माणूस कोण ना कोण देवाच्या घरी गेलेला असतो, पण तो जेव्हा जातो त्यानंतर आपलं कधी त्याशी बोलणं होत नाही, कधी मेसेज नाही, फोन नाही, काहीच नाही. बट या सिनेमामध्ये जी जिजा आहे तिचे बाबा देवाघरी गेलेत, पण ते तिच्याशी रोज बोलतात पत्राद्वारे. सो ही गंमत आहे त्या सिनेमाची, म्हणून ते मुक्काम पोस्ट देवाचं घर, की तिच्या बाबांचा एक पत्ता आहे जो देवाघरी आहेत. क्या बात आहे. देसाई सर, म्हणजे पोस्टरवरती आम्ही तुमची भूमिका पाहतोय ती दिसतेच आहे, काय एक पोस्टमन आहे. आणि आता शक्यतो खूप रेअरली दिसतात पोस्टमन, दिसतच नाही. आणि अशा पद्धतीच्या भूमिकेला योग्य पद्धतीने न्याय देणं किंवा तो आजही तसा कनेक्टेड वाटावा, किंवा ती व्यक्तिरेखा तशी प्रेक्षकांना कनेक्टेड वाटावी, म्हणजे तुमच्या वयाच्या किंवा आमच्या आई वडिलांच्या यांना ती वाटेलही, पण आमच्या पिढीतल्या मुलांना ती कनेक्टेड वाटावी या पिढीतल्या लोकांना. सो त्यासाठीचे जे कष्ट घ्यावे लागलेत किंवा काय साधारण काय म्हणाल? नाही, मुळात हे बघ, पोस्टमन ही संकल्पना तशी आज सगळ्या पिढीला तशी माहिती आहे. अगदीच मायरा सारख्या कमी एजच्या मुला मुलींना माहिती असेल की नाही सांगता नाही येत, पण पोस्टमन आहे किंवा होता, पोस्टमनच्या द्वारे पोस्ट लेटर घरी पोहोचायचं, हे सगळ्यांना तसं माहिती आहे. म्हणजे मी एक गेम खेळायची, त्याच्यामध्ये एक पोस्टचा काहीतरी डब्बा असायचा, त्याच्यामध्ये ते कार्ड, त्याच्यामध्ये ते कार्ड टाकायचे, मग ते पोस्टमॅन कलेक्ट करतो आणि मग ते तिथे घेऊन जातो. जसं वासुदेव माहितीये की टाळ चिपळ्या वाजवते. म्हणजे खेळाच्या निमित्ताने का असे ना, पोस्टमन आजही जिवंत आहे. आता तू म्हणशील ही भूमिका, मुळात भूमिका करत असताना मला कधी कष्ट होतच नाहीत, कारण भूमिका मी निवडल्यावर माझ्या लक्षात येतं की याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे. आणि पोस्टमनची भूमिका, पोस्टमन हा जसा दोन हृदयांमधला एक दुवा असतो, तसाच हा पोस्टमन जो आहे, हा मायरा आणि तिच्या बाबाला तिची पत्र लिहिते यांच्यातला तो दुवा आहे. आणि तो तिचं हे मोठं स्वप्न कसं पूर्ण करतो किंवा ते पूर्ण करण्यासाठी तिला काय मदत करतो, याची छानशी कथा आहे. क्या बात आहे. वा. मायरा, काल ह्याचं ट्रेलर लॉन्च झालं, त्याला ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर सर आले होते आणि त्यांनी तुझं खूप मन भरून कौतुक सुद्धा केलं की तुझ्यात एक मॅच्युरिटी आहे किंवा येते.
आणि तुला खूप आशीर्वाद सुद्धा दिले त्यांनी. तर तुला माहिती आहेत का सचिन पिळगावकर सर, त्यांना कुठल्या फिल्म मध्ये बघितलं, त्यांची आवडती फिल्म? नवरा माझा नवसाचं 1, 2. आणि कारण मी एका कार्यक्रमामध्ये गेले तेव्हा तिथे होते ते. मी त्यांना बघत होती, पण फॉर्च्युनेटली मी त्यांना भेटू नाही शकली. पण त्याच्यानंतर मी डायरेक्ट त्यांना समोर भेटली. मी अशी बघत होती, म्हणजे डायरेक्ट नवरा जिथे मी बघायचे त्यांना डायरेक्ट समोर बघते. मी एकदम मी स्वतःला खूप प्राऊड फील करत होती की मला एवढ्या मोठ्या व्यक्तीला भेटायला मिळते. क्या बात आहे. ह्याची जाणीव आहे तुला की ते इतके मोठे कलावंत, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीच्या जाणीव असलेल्या लहान मुलांमध्ये एक हलकी मेच्युरिटी येत जाते, पण तो निरागसताही कुठे संपली नाही पाहिजे, ही सुद्धा एक भीती आता कुठेतरी पॅरेंट्सच्या मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये आहे. परंतु या फिल्मच्या निमित्ताने जेव्हा तुम्ही हिचं कास्ट केलं, काय होती ती प्रोसेस आणि कशा पद्धतीने फिल्म पुढे गेली आहे हिच्यासोबत? मायरा मुळातच खूप हुशार आहे, त्याच्यामुळे ना लहान मुलांसोबत फिल्म करताना ना मी अगोदरही केलेलं आहे, त्याच्यामुळे ना माहितीये की थोडं पेशन्स ठेवावं लागतं. आणि मी अगोदर जो सिनेमा केला त्यावेळेस माझं वागणं बोलणं खूप वेगळं होतं. ह्या सिनेमाने एक तर ते माझं पॅशन परत आलं, आणि काय असतं ना, सेटवरती लहान मुलगी आहे, सो तुमचं वागणं ऑटोमॅटिकली चेंज होतं. माझ्यामध्ये ना, म्हणजे मायरामुळे माझ्यामध्ये पेशन्स आले खूप, की मला सेटवरती कसं राहायचंय, कसं वागायचंय, आणि माझ्या म्हणण्यानुसार आता काम नाही होणार आहे, मला तिच्या म्हणण्यानुसार काम करून घ्यायचंय तिच्याकडून. सो लहान मुलांसोबत काम करताना ते खूप तुम्हाला कटाक्षाने पाळावं लागतं. आणि मायरा आहे ना, तर मायरा आहे तो सबकुछ आहे अशातला भाग आहे. म्हणजे मायरा आली, तिथं ऑडिशन झालं पहिल्या दिवशी, पण आमचं अगोदरपासून ठरलेलं की मायरा सोबतच आपण करतोय. ऑडिशन घेतलं, ते डन झालं, मग वर्कशॉप घेतले. आणि कसं ना, लहान मुलांचं पाठांतर कसं होणार, सीनला मूड आणि हे, तर सेटवर जाण्याच्या अगोदर, शूटिंगला जाण्याच्या अगोदर मायराची अख्खी स्क्रिप्ट पाठ होती. अरे बापरे. म्हणजे तिचे डायलॉग नाही, सगळ्यांचे डायलॉग तिने पाठ करून ठेवलेले, त्याच्यामुळे मला तो त्रास झाला नाही. माझ्यासाठी ही फिल्म मला खूप सोपी झाली माहितीये. म्हणजे एकतर एवढे सगळे कलावंत आहेत आणि एवढे सगळे सिनियर आहेत, सो मला त्यांच्याकडून कधी जसं दबाव नव्हता की अरे मी मोठ्या सिनियर ऍक्टर सोबत काम करतोय. सगळ्यांना गोष्ट एवढी छान आवडलेली, सगळ्यांनी मला एवढं छान सहकार्य केलं. आणि मायराने जे काम केलंय ना, तर मी सिरियसली मनापासून मायराला थँक्स सांगेल की तिच्यामुळे ना माझ्यातला डिरेक्टर खूप जास्त मला पॉलिश करता आला. क्या बात आहे सर. तुमचा अनुभव कसा होता शूट दरम्यान? म्हणजे आता आम्ही जी तुमची गंमत जम्मत पाहतोय खूप अशी आशावादी आहे की काय सांगाल तुम्ही? अरे मस्त. एक तर काय, मला मगाशी पण बोललो मी एका इंटरव्ह्यू मध्ये, लहान मूल घरात असेल तरी एकदम पॉझिटिव्ह वातावरण असतं, तसंच लहान मूल सेटवर असेल तरी ते खूप पॉझिटिव्ह वातावरण असतं. आणि आमच्या तर या सिनेमाची मेन हिरोईन, मुख्य पात्र मायरा होती, त्यामुळे सतत तिच्या अवतीभोवती सगळे असायचे, तिचे मॅक्झिमम सीन होते, सगळ्यांबरोबर तिचे मॅक्झिमम सीन होते. आणि काय होतं, लहान मूल जेव्हा, लहान मुलावर जेव्हा सीन असतात, समजा 2-4 आर्टिस्टचे एखाद्या लहान मुलावर सीन असतात, तेव्हा ते आर्टिस्ट सुद्धा एकमेकांमधला इगो आपोआप त्यांचा नाहीसा होतो, ते सगळे तिच्या अवतीभोवती फिरायला सुरुवात करतात. त्यामुळे खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि मायरा खूप हुशार मुलगी आहे, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे तिचा अभिनय खूप प्रगल्भ अभिनय. ती बालकलाकार आहे पण तिचा अभिनय खूप प्रगल्भ आहे, तिला अभिनयाची खूप जाण आहे, तिचा प्रेझेन्स खूप चांगला आहे, ती गोड दिसते, तिचं बोलणं किंवा ते ऐकायला छान वाटतं. आणि खूप हुशार मुलगी, तिचं फ्युचर खूप ब्राईट आहे. निश्चितच. पण त्याच्यामध्ये सुद्धा, म्हणजे आम्ही काल ट्रेलर पाहिला किंवा गाणं बघतोय, त्याच्यामध्ये सुद्धा जो निरागसता जी आहे ना, ती सुद्धा आहेच आहे. नाही, ती निरागस आहे म्हणून ती आवडते. ती निरागस नसती तर ती आवडली नसती. डेफिनेट. तिच्यात तीच निरागसता आहे आजही. ती बोलताना खूप छान बोलते, आपल्याला असं वाटतं की अरे किती मॅच्युअर बोलते, पण हे स्वाभाविक आहे रे. आता हल्ली लहान मुलांच्या कानावर सोशल मीडिया, टीव्ही, अमुक तमुक इतके शब्द पडतात, इतका शब्द संचय झाला त्यांचा, त्यांना शिकवायची गरज नसते. त्यांची मुळात लहान मुलांची ग्रास्पिंग पॉवरच सॉलिड आहे, त्यात ते पटकन ग्रास्प करतात. आता तुला सांगतो, माझ्या भाचीची मुलगी आहे, ती वय वर्ष 2 वर्ष. तुला सांगतो, तिच्याशी जेव्हा आपण बोलतो ना, असं वाटतं की अरे
हिला हे कोणी शिकवलंय, हे शब्द कसे आले हिच्याकडे. पण ती आजूबाजूच्या लोकांकडनं ते शब्द ग्रास्प करतात आणि ते इतके बोळ झालेत की ते टपाटप बोलायला सुरुवात करतात. सो आपण या मुलांना किंवा या मुलांच्या विचारांबद्दल आपण शंका नाही घ्यायला पाहिजे. उलट या वयातल्या मुलांच्या विचारांबद्दल आपण कुतूहल बाळगलं पाहिजे की हे किती सजग झाली ती सगळी मुलं. निश्चितच हे खूप आशावादी आहे ही गोष्ट. पण मला ना आवर्जून हा विषय इथे मांडायचा आहे की मराठी सिनेसृष्टीमध्ये बालकलाकारांना घेऊन प्रमुख भूमिका असणारे सिनेमे त्या पद्धती खूप जास्त झालेले नाहीयेत, खूप कमी आपल्याकडे झालेले आहेत. कुठेतरी भीती असते निर्मात्यांकडे किंवा दिग्दर्शकाकडे, फिल्म आपल्याला अपेक्षा आहे तशी होईल. नाही, ती भीती नसते. भीती काय असते तुला सांगू, लहान मुलाला घेऊन सिनेमा करण्यामध्ये ते मूल रोल करेल की नाही एक. दुसरी गोष्ट, त्या मुलाच्या मूडनुसार जर आपण गेलो तर प्रोडक्शन कॉस्ट वाढू शकते. तिसरी गोष्ट, मुलापेक्षा मुलाचे आई बाबा किती त्रास देतील. निश्चित या तीन प्रचंड भीती, या तीन प्रकारची निर्मात्याच्या मनामध्ये असते. म्हणून लहान मुलांवरचा सिनेमा करायला शक्यतो कोणी डेअरिंग करत नाही. पण खूप सोपं असतं खरं तर. म्हणजे या मुलीने कधीही सेटवर त्रास दिला नाही, या मुलीच्या आई वडिलांनी कधीही सेटवर त्रास दिला नाही, किंवा या मुलीच्या मूड स्विंग मुळे प्रोडक्शन कॉस्ट वाढली असं कधी झालं नाही. तुम्ही त्यांना कसं हँडल करता ते पण खूप महत्वाचं आहे. त्या मुलाला म्हणा किंवा त्या मुलीच्या फॅमिलीला म्हणा, ते तिची तर काळजी करणारच आहेत ना. त्या काळजीपोटी त्यांना बरीच पावलं उचलायला लागतील. पण तुम्ही त्यांना कसं हँडल करता, त्यांना कसं तुम्ही फॅमिलियर करता, यावर सगळं त्याचा अवलंबून आहे. निश्चितच. मायरा, म्हणजे साधारण आता तू ऍक्टर आहेस आणि असं सगळेजण आता तुला ऍक्टर म्हणून ओळखतात, मराठी असतील किंवा त्या पलीकडे जाऊन. तर अगदी म्हणजे आम्ही तरी ऍक्टिंग अशी करायचो की बाबा शाळेत नाही जायचं, पोट दुखते आई, एवढ्या पलीकडे ऍक्टिंग केलेली नाही आयुष्यात आम्ही. आता तू अख्खा सिनेमा करते किंवा मालिका तू केलेली आहेस. तर आता तुला शाळेत जायचं असतं तेव्हा तुला वेगळं ऍक्टिंग करायची गरज नाही लागणार, ऑलरेडी तुझं शूट आहे. तू काय केलेलं आहेस की माझ्या पोटात दुखतं आई मी जाणार नाही? पण मी करते ऍक्टिंग. पण मम्मा बोलते मायरा आम्हाला माहितीये की तू ऍक्टर आहेस, त्यामुळे हे सगळे ऍक्टिंग आहे ना तिकडे चालतील, आम्हाला माहितीये तू कशी अशी ऍक्टिंग मग तिथूनच ऍक्टिंगची सुरुवात झाली का तुझी? मग हे रील्स वगैरे तिथूनच सुरुवात झाली? म्हणजे आता मी जे माझ्या रोजी रेशीमगट केली त्याच्या आधी आम्ही कशी रील केलेली, तर तिकडच्या दीदीनी आमची ती रील बघितली, मला तिच्या ऑडिशनला बोलवलं आणि तिथून चालू झालं. क्या बात आहे, वा वा. म्हणजे प्रोफेशनल कमर्शियल ह्याच्याकडे तू खूप लवकर आलेली. आता बघ ना, जेव्हा कोविड होता तेव्हा सगळ्यात पहिले कोविडच्या वेळेला मायराची पहिली रील आली होती आणि ती प्रचंड व्हायरल झाली होती. आणि हळूहळू मायराच्या रील्स, मम्माची 5 वाली साडी घालून फिरत, आणि हळूहळू ती इतकी व्हायरल झाली, इतक्या रील व्हायरल व्हायला लागल्या मायराच्या. आता आपण पॉझिटिव्ह विचार करूया. कोविडचा काळ, सगळे घरात बसलेले आहेत, भीती आहे, कोविड झाला तर काय होईल, ज्यांना झालाय त्यांना भीती, आता आपलं काय होईल. या सगळ्या परिस्थितीमध्ये एक छोट्या मुलीची रील येते आणि ती तुम्हाला घर बसल्या एंटरटेन करते. ही किती मोठी गोष्ट आहे, ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे खरं तर त्या सगळ्या लोकांनी हिचे आभार मानायला पाहिजेत की बाळा तुझ्या रीलमुळे त्या कोविडच्या काळात कोणी आसपास नव्हतं, पण तू आमच्या समोर होतीस आणि तू आम्हाला एंटरटेन करत होतीस. किती लोक रील बघायचे तिचे, आणि कौतुकाने. मला अजूनही आठवतं, मला हिची पहिली ती कुठली साडीची ना रील, ती बघून मला एका माझ्या मित्राने फोन केला, मंग्या एक सॉलिड मुलगी आहे रे, तू बघितलीस का तिची रील? म्हटलं कोण? अरे काहीतरी मायरा नावाची मुलगी आहे, काय रील आहे बघ तिची. आणि मी बघायला सुरुवात केली, म्हणणार काय हुशार मुलगी आहे. म्हणजे जेव्हा कोणीच आसपास नव्हतं तेव्हा मायरा होती. खरं तर तिचे आपण आभार मानले पाहिजेत की कोविडच्या काळामध्ये तू आम्हाला एंटरटेन केलंस. क्या बात, वा वा. आणि तुला जेव्हा अशी प्रतिक्रिया येतात तुला काय वाटतं साधारण आतून? मला छान वाटतं, म्हणजे असं ठीक आहे.
क्या बात आहे. पण मगाशी सरांनी असं म्हटलं की बालकलाकारांना घेऊन अशा पद्धतीची फिल्म करण्यासाठी डेअरिंग लागतं. सो या डेअरिंग मागचं स्रोत काय आहे साधारण? काय स्रोत काय नसतो, इच्छाशक्ती. तुम्ही ठरवलंय की काम करायचंय, मग गोष्ट छान आहे. आणि सगळ्यांचा सपोर्ट, माझे निर्माते मंगेश सर या सगळ्यांनी एवढा सपोर्ट छान केला. आणि या म्हणजे मायरा आणि स्पृहा म्हणून तिची मैत्रीण आहे, या दोन्ही मुली एवढ्या गोड आहेत ना की ना अजिबात कुठे असं त्रास नाही आला की अरे कुठल्या मालिकेत पाहिजे का? ती पण मला आता सिरियलचं नाव आठवतं, पण ती कुठल्या तरी मालिकेत. दोघींनी एवढं छान काम केलंय ना, म्हणजे ना मी एक असतं ना लहान मुलाला घेऊन करायचं. मी एक किस्सा सांगतो तुला. ती जी स्पृहा आहे तिला ना आम्ही म्हणजे आमचं शूटिंग संपत आलेलं आणि मला कळालं की तिला ताप आलाय सकाळी, आणि तिचं आणि हिचे सीन होते मेजर. सो मी बोललो ताप आला तर आता दुसरे काहीतरी सीन आपण करूया. तर मी जाऊन बघितलं व्हॅनिटी मध्ये. तो तिचा शेवटचा दिवस होता, तिचं पॅकअप होणार होतं त्या दिवशी आणि ती मुंबईला परत येणार होती. तर मी जाऊन बघितलं तर तिची आजी होती. तर थोडाफार ताप होता. तिची आजी बोलली नाही, तिने गोळी खाल्ली आहे आता व्यवस्थित, तर ती करू शकते. तिने दिवसभर शूटिंग केलं त्या मुलीने, आणि शूटिंग झालं. ती मुंबईला आली आणि मुंबईला आल्यानंतर कळालं तिला ते चिकन पॉक्स ते आलाय. ते मला एवढे झालं की साधं ठेच जरी लागली तरी तासभर काय उठत नाही आपण की आपलं अरे हे दुखतंय ते दुखतंय. पण त्या मुलीने अख्खा दिवस ते केलं. किंवा मायरा सकाळी 6 वाजता सेटवरती यायची आणि 7 वाजेपर्यंत संध्याकाळी अजिबात ती सेटवरून हलायची नाही, एवढी तिची एनर्जी असायची. तर त्या दोघींना बघून आहे ना आपसुकच ती एनर्जी माझ्यामध्ये यायची की अख्ख्या क्रू मध्ये ती असायची. कोणच असं नसायचं की अरे थोडा आराम करूया कंटाळा, असं कोणाच्या चेहऱ्यावर नव्हतं. एवढी एनर्जी या दोघींनी सेटवरती आणलेली. त्याच्यामुळे लहान मुलींसोबत काम करतो हे मला कधी जाणवलंच नाही. मस्त म्हणजे मायरा सोबत आणि ती मुलगी किंवा बाकीचे कलाकार एक उत्साहाचं वातावरण होतं. असं कुठे जाणवलं नाही की लहान मुलींची फिल्म करतोय आपण. क्या बात आहे सर. कालही आम्ही ट्रेलर लॉन्च इव्हेंट मध्ये ऐकत होतो किंवा सचिन सर सुद्धा असं म्हणत होते की आपल्या मागे कोणीतरी उभा राहिलंय तर आपणही कोणाच्या तरी पाठीमागे उभा राहिला पाहिजे. अशाच पद्धतीने तुम्ही या फिल्मच्या पाठीशी उभा राहिलात आणि पहिल्यांदा तुम्ही प्रेझेंटर म्हणून पदार्पण करताय. साधारण प्रेझेंटर म्हणजे काय हे प्रेक्षकांना तुम्ही सांगा थोडं. मुळात जे सचिनजी काल बोलले की कोणीतरी आपली मदत केलेली असते आणि त्याची परतफेड म्हणून आपणही कोणाच्या तरी पाठीशी उभं राहायचं असतं. हे खूप 100% सत्य बोललेले सचिनजी. जेव्हा मी 1993-94 साली संभाजीनगरवरनं इथे आलो तेव्हा माझं कोणीच नव्हतं इथे. माझ्या कोणीही ओळखीचं नव्हतं. नॉट अ सिंगल पर्सन की जो माझ्या ओळखीचा आहे तो मुंबईत नव्हता. मी जसं नील आर्मस्ट्रॉंगनी चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं तसं पहिलं पाऊल मी मुंबईत टाकलं तेव्हा कोणी नव्हतं माझं. पहिला माझा मित्र झाला भूपेश जोशी नावाचा, जो दादरला राहायचा. आणि दुसऱ्या माझ्या ओळखीचे झाले ते म्हणजे सतीश पुळेकर सर, स्वाती चिटणीस आणि सतीश पुळेकरांच्या मिसेस नीमा मॅडम. पण हळूहळू खूप लोकांशी कनेक्ट होत गेलो आणि त्यांनी मला अशा काही गोष्टी दिल्या की त्याची परतफेड मी त्यांना करोड रुपये जरी दिले तरी ती होऊ शकत नाही. कारण ती त्या वेळेची गोष्ट आहे. त्यावेळी माझ्या पाठीशी ते उभे राहिले. पण मग आता त्यांची परतफेड मला करणं गरजेचं आहे. कारण हा सृष्टीचा नियम आहे. जसं आपण घेतो तसं आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून मी हा एक नियम स्वतःशी बांधून घेतलेला आहे की त्या लोकांची परतफेड, त्या लोकांच्या उपकारांची परतफेड कुठल्या ना कुठल्या मार्गाने कशी आपल्याला करता येईल मी नेहमी बघत असतो. हा सिनेमा सुद्धा जेव्हा मी बघितला तेव्हा माझ्यावर गोष्ट लक्षात आली की इतका गोड सिनेमा आहे, इतका छान सिनेमा आहे, हा प्रेक्षकांसमोर आलाच पाहिजे. आणि म्हणून मी ठरवलं की नाही आपण मिळून हा सिनेमा करूया. आता प्रेझेंटर हे एक्झॅक्ट काय बघ, इंडस्ट्रीमध्ये काय किंवा कुठल्या गोष्टीमध्ये पहिले असतो फायनान्सर, मग असतो प्रोड्युसर, मग असतो प्रेझेंटर. आणि सिनेमा क्षेत्रामध्ये असतो नंतर एक डिस्ट्रीब्युटर. फायनान्सर काय की जो मला समजा एक सिनेमा करायचा आहे, तू फायनान्सर आहेस, तू मला पैसे देणार, मी तुला एवढे एवढे पैसे दिलेले आहेत, हे पैसे तुम्हाला इतक्या अमुक दिवसानंतर अग्रीमेंट नुसार परत द्यायचे इतक्या व्याजासकट. हा झाला फायनान्सर. प्रोड्युसर काय असतो, स्वतःच्या खिशातले पैसे टाकून चित्रपट निर्मिती करतो, लॉस प्रॉफिट हा सगळा त्याचा. प्रेझेंटर काय असतो
एखादं प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट लोकांसमोर आणणं, मग ते लोकांसमोर आणण्यासाठी जो काही एक फंड लागतो, जी काही शक्ती लागते, जी काही त्याची पुण्य लागते, त्याची जी काही ओळख लागते, त्याच्यानुसार हे सगळं लोकांसमोर आणणं. आणि डिस्ट्रीब्युटर हे की हे सगळे जे आहेत माझ्याकडे, फायनान्सर आहे, प्रोड्युसर आहे, प्रेझेंटर आहे, पण डिस्ट्रीब्युटरच नसेल तर ही सगळी मेहनत वाया. आणि डिस्ट्रीब्युटर म्हणून आमच्यावर आले सिनेपॉलिस. सो आम्ही आता तरी हॅप्पी आहोत की आपला सिनेमा प्रेक्षकांसमोर, आपला हा चांगला झालेला सिनेमा प्रेक्षकांसमोर चांगल्या पद्धतीने जाईल आणि प्रेक्षक या सिनेमापर्यंत कसं पोहोचतील ते सिनेपॉलिस बघेल. आणि म्हणून आम्ही 31 जानेवारीची वाट बघतो. क्या बात आहे. परत मायरा तुझ्याकडे, मुक्काम पोस्ट देवाचं घर, इतक्या सुंदर नावाची फिल्म तुझ्या वाट्याला आली. या आधी सुद्धा तू मालिकेमध्ये काम केलेली, ही तुझी पहिलीच फिल्म आहे बरोबर? या पुढचा जो प्रवास आहे, ह्या सगळ्या फिल्मच्या प्रमोशनच्या निमित्ताने किंवा प्रमोट करण्यासाठी तू वेगवेगळ्या स्टुडिओजला जाते, वेगवेगळ्या पत्रकारांसोबत तू भेटते, बोलते, उत्तमरित्या तू बोलते. ह्या सगळ्यामध्ये तुझ्या आई वडिलांची जी तुला साथ लाभते ना, ती कशी आहे? किती तू त्यांना थँकफुल आहेस? त्यांना आता जेवढं थँक्स म्हणावं तेवढं कमीच आहे. कारण ते पहिले तर ते आपले मम्मी पप्पा नसतातच, ते आपले फ्रेंड्स असतात. क्या बात आहे. म्हणजे रक्षाबंधनला मी माझ्या पप्पांना राखी बांधते, अरे बापरे. भाऊबीजेला मी त्यांना ओवाळते. आणि त्यांचा माझ्या कुठल्या पण गोष्टीमध्ये खूप सपोर्ट असतो. म्हणजे कुठल्या स्कूल अॅन्युअल मध्ये जरी असो किंवा स्पोर्ट्स डे मध्ये पण असो, कुठल्या पण म्हणजे छोट्याशा गोष्टीमध्ये पण त्यांची खूप मोठी सपोर्ट असते. त्यामुळे जेवढं त्यांना थँकफुल म्हणावं तेवढं कमी आहे. आता तुझ्या आता आणखीन एक फ्रेंड सुद्धा आलेला आहे तुमच्या घरामध्ये. हा, त्याच्याविषयी काय? मी खूप हॅपी आहे कारण ही फिल्म सरांनी अशा टायमिंग वर काढली जेव्हा व्योम पण आहे. त्यामुळे तो माझी पहिली फिल्म बघू शकतो. त्याच्यासाठी मी खूप आनंदामध्ये आहे. आणि मला कुठले पण अवॉर्ड मिळतात, तो तर काय बोलू नाही शकत, तो चीअर करू शकतो. तो चीअर कसं करतो माहिती? स्माइल देऊन करतो. मला एक अवॉर्ड घ्यायचा होता, त्याच्यासाठी मी स्टेजवर गेली. मी त्याच्याकडे ना बघत होती की तो काय करतोय. तो पहिला मम्मा सोबत 2 मिनिटं बघत होता मम्माकडे, नंतर तो जसा माझ्याकडे बघत होता तो स्माइल करायला लागला. की म्हणजे त्याला कळतं की दीदीला एवढं छान छान गोष्टी मिळतात, तर मला पण असं काय काय करायचंय. तर मला पण खूप हॅपी वाटतं की अरे यार आता असं की किती छान छान आहे. वाह वाह, मस्त. बरं, हे काय स्क्रिप्टेड नव्हतं. म्हणजे आतापासूनच इतकी तिला जाणीव आहे प्रश्नांची उत्तरं कशी दिली पाहिजेत. आणि कमाल, म्हणजे खरंच शिकण्यासारखी ही गोष्ट. आता म्हणजे कोण बालकलाकार आहेत, बालकलाकारच नाही तर जे मोठे कलाकार त्यांना सुद्धा खूप शिकण्याची गरज. अरे आता मला सांग ना, तू अनेक कलाकारांनाच नाही, अनेक लोकांना बोलता नाही, फापलतात. आपण काय बोलावं असा प्रश्न पडतो त्यांना. निश्चितच. ती बरोबर त्या मूड नुसार आणि अगदी समर्पक उत्तर देते, उगाच कुठेतरी जात नाही. क्या बात. पण सर, या महिन्यामध्ये पहिल्याच वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये मराठी फिल्म्स ऑलमोस्ट 5-6 फिल्म्स रिलीज झाल्या. बोंबिलवाडी, संगीत मान अपमान, जिलेबी, इलू इलू ही, आणि अजून कुठल्या ती मध्ये जिलबी, मंगला, फर्स्ट दाभाडे. आय थिंक 8 फिल्म्स आहेत. आय थिंक जवळपास 7 ते 8 फिल्म्स आहेत. सो इतके फिल्म्स एकाच महिन्यामध्ये, ऑडियन्स डिवाइड होणार, येईल का नाही तोही तो वेगळा प्रश्न आहे. ऑडियन्स इतका डिवाइड होणार, काय होतंय साधारण? म्हणजे मराठी सिनेसृष्टीला एक कोणी असं हे नाहीये का की बघ धरून चाला एकमेकांना, किंवा आता माझी फिल्म येते तू थांब बाबा मी पुढे जातो, काय तुम्हाला वाटतं? नाही, ते काय
एक तर काय होतं, सॅच्युरेशन होतं एकदम. म्हणजे आता मागे बघितलं असेल तर तू पुष्पा 2 आल्यानंतर सगळे थांबले, सगळंच थांबलं. त्याच्या आधी सुद्धा खूप सगळे थांबले. मग ते सगळे जमा होतं ना सगळं, आणि मग काय होतं की सगळे घाई करायला सुरुवात करतात. बरोबर. की नाही आता केलं पाहिजे, आता केलं पाहिजे. उलट माझं असं म्हणणं आहे की एक सिनेमा, मराठी सिनेमा एका आठवड्यात प्रदर्शित झाला तर फार आनंदाची गोष्ट. जास्तीत जास्त 2 सिनेमा एखाद्या आठवड्यामध्ये. पण मी आता बघतोय, मला असं वाटतं 3 का 4 सिनेमे एका दिवशी काहीतरी रिलीज होत आहेत पुढच्या शुक्रवारी. आय थिंक हिंदी सुद्धा आहेत. हिंदी सुद्धा आहेत. आता 17 तारखेला आणखीन एक, नाही 24ला नाही, आजच म्हणजे कालच 3 सिनेमे, काय सिनेमे रिलीज झाले एका दिवशी. जिलेबी आणि मंगला आणि हिंदीचं पण आहे, आणि हिंदीचं पण आहे. संगी नावाचं एक. आता अशा वेळेला कसं काय होणार, असा एक प्रश्न आहे. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून एक असा एक विचार करायला पाहिजे एका प्लॅटफॉर्मवर येऊन, की साधारणतः एक सिनेमा 6 महिन्याच्या आत आपण रिलीज करावा. त्याला खूप प्रोलॉंग न करता, किंवा प्रोलॉंग जर होत असेल तर सगळ्यांनी मिळून ठरवावं की मी इतक्या वर्षापासून थांबलोय, जरा मला आता रिलीज करू द्या. आणि ज्यांनी इमिजिएट सिनेमा केलाय त्यांनी ओके ठीक आहे, आधी याला प्लॅटफॉर्म देऊया. असा काहीतरी विचार करून, एक पॅटर्न करून आपण मराठी सिनेमा प्रेक्षकांसमोर आणावा. नाही तर तू म्हणतोय तसं हा बघायला जाऊ का, हा बघायला जाऊ, हा बघायला जाऊ का, हा बघायला जाऊ म्हणतं मराठी जाऊ दे, मराठी नको हिंदीत बघू, आणि मग प्रेक्षक तिकडे वळणार. ही एक थोडी भीती आहे. मग कसं येणार एखादं असोसिएशन, काय पुढे? असोसिएशन काहीच होत नाही. हे ना असोसिएशन बरोबर राहून नाही होत, असोसिएशन करून होत. म्हणजे मी मगाशी बोललो की आपण एकमेकांना मोठं करण्यासाठी आपण साखळी निर्माण करायला पाहिजे. आपण इंडिव्हिज्युअल माझं घर आहे, तुझं बघून घे, हाच हॉट जोपर्यंत आहे तोपर्यंत काहीच होणार नाही. आपण सगळे एक आहोत. जसं आजही साऊथ इंडस्ट्री हम सब एक आहे असं म्हणतात, तसं आपण पण म्हणलं पाहिजे मराठी इंडस्ट्री आम्ही सगळे एक आहोत. आणि मला असं वाटतं की आजही सचिनजी पिळगावकर आहेत, आजही महेश कोठारे सर आहेत आपल्या बरोबर. आपण यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा काही समजा असं होऊ शकतं. मला नाही वाटत सचिनजी असं म्हणणार की माझं काहीच, म्हणजे मी सगळं करेक्ट केलेलं आहे. सचिनजींना पण माहिती आहे की त्यांनी म्हणजे कुठे काय गणित चुकलं आणि आता कुठे काय गणित करेक्ट करता येऊ शकतं, ते मार्गदर्शन करू शकतात. त्यांनी सिद्ध करून दाखवलं. त्यांनी सिद्ध करून दाखवलं. नवरा माझा नावचा 2च्या वेळेला कोण नव्हतं त्यांच्या पाठीशी. सक्सेसफुल सुपरहिट सिनेमा झाला ना तो. खरं तर किती त्यांना हे करण्यात आलं त्यांच्या ट्रेलर आल्यावर, पण नाही, त्यांनी तो सक्सेस करून दाखवला सिनेमा, आणि एकटे भिडले ते. सो त्यांनी, आणि मी तुला सांगू, त्यांनी ती सुरुवात केली म्हणून मी पण म्हणलं आपण पण प्रयत्न करून बघूया ना. बघूया तर काय अडचणी येतात जेव्हा तुम्ही स्वतः रिलीज करता सिनेमा. तुम्ही एखाद्या जेन्युअन डिस्ट्रीब्युटरला घेतलं ना तर सिनेमा मार नाही खात. तुम्ही प्रत्येक गोष्टीची शहनिशा करणार, आणि जेव्हा सिनेमा डिस्ट्रीब्युशन करत असतात तेव्हा तुम्ही शहनिशा नाही करत. तो डिस्ट्रीब्युटर जो काय बोलतो त्यावर तुम्ही विश्वास ठेवून मोकळे होऊन जाता. आपण बघू तर या काय होऊ शकतं, काय प्रॉब्लेम येतो हे तर कळेल आपल्याला. पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहता येतं की नाही येते कळत नाही आपल्याला. तुम्ही संभाजीनगरचे आहात म्हणून संभाजीनगरचे जेवढे काही कलाकार आहेत मुंबईमध्ये स्थायिक आहेत किंवा इंडस्ट्रीमध्ये आहेत, टॅलेंटेड, अक्षरशः म्हणजे भरभरून टॅलेंटेड आहेत ती सगळी माणसं. मकरंद अनासपुरे असतील किंवा एकंदरीत संदीप पाठक असतील, बरेच जे आहेत तिकडचे मराठवाड्यातले. सो आता तुम्ही ऍक्टर म्हणून आलात, मग निर्मातेही झालात आणि आता प्रेझेंटरही झालात. सो आता पुढे लेखक, दिग्दर्शन, आणखीन कुठले टप्पे साधारण तुम्ही गाठणार? दिग्दर्शन एक तपश्चर्या आहे, त्याचं कोणी उठून दिग्दर्शक झालं असं होऊ शकत नाही. आणि लेखन सुद्धा ही खूप काय म्हणतात त्याला, ती सुद्धा खूप मोठी कला आहे लेखनाची. त्याला खूप वेगळे विचार लागतात, त्याला खूप शब्द संचय लागतो, अशा खूप गोष्टी आहेत, आणि या सहजासहजी होणाऱ्या नाही आहेत. उठलं की कोणी लेखक झालं, उठलं कोणी दिग्दर्शक झालं असं नाही होऊ शकत. मुळात प्रत्येक गोष्ट कला क्षेत्रातली जी आहे ना, ही ती देणगी लागते, ती गॉड गिफ्ट तरी लागतं किंवा ते मुळात तुमच्या रक्तात तरी असावं लागतं. आणि माझा तरी अजून विचार नाही असा दिग्दर्शन वगैरे करण्याचा,
किंवा लिखाण म्हणशील तर मी काही ना काहीतरी लिहित असतो, पण म्हणून मी एखादा आता उत्तम सिनेमाच लिहिला, एकदम मोठी कादंबरी लिहिली असं कधी घडणार नाही. जाता जाता कधीतरी होईल देवाच्या घरी आत्मचरित्र वगैरे लिहिलं वगैरे असं, अदरवाईज काही नाही. पण स्वाभाविक होता हा प्रश्न, कारण स्वाभाविक आहे ना की आता आपण ऍक्टिंग करतोय, मग निर्मिती क्षेत्रात आलो, मग आता प्रेझेंटर झालो. नाही, तू बघ, तिन्ही गोष्टी जर तू बघितल्यास ना तर एकमेकाशी कनेक्टेड आहेत. अभिनय, निर्मिती आणि प्रेझेंट साधारण असाच प्रवास आहे अनेक अभिनेते. नाही, पण दिग्दर्शन हे दिग्दर्शनाचा आणि लेखनाचा टप्पा, हे दोन्ही टप्पे वेगळे आहेत. निश्चित निश्चित, हे दोन्ही टप्पे वेगळे आहेत. या एकाच होडीतल्या जरी गोष्टी असल्या तरी याचे टप्पे वेगवेगळे आहेत. अभिनेता निर्माता सहज होऊ शकतो, निर्माता प्रेझेंटर सहज होऊ शकतो, पण अभिनेता सहज दिग्दर्शक नाही होऊ शकत, सहज लेखक नाही होऊ शकत. म्हणलं ना, ती खूप मोठी तपश्चर्या आहे. दिग्दर्शकाचे पेशन्स आहेत ना, ते कोणाचेच नाही आहेत. म्हणून मी दिग्दर्शकाला नेहमी हॅट्स ऑफ म्हणत असतो. दिग्दर्शक विचार करूनच काही गोष्टी करत असतो. ओके, असं होऊ शकतं कधी कधी की या दिग्दर्शकाला कुठलीच जाण नाही, याला सेन्सच नाही किंवा याला व्हिज्युअल सेन्सच नाही, त्याला आपण काहीच करू शकत नाही. मग तो मारून मुटकून दिग्दर्शक झाला किंवा त्याला बनवलं असं होऊ शकतं. पण चांगला दिग्दर्शक जो असतो त्याला या सगळ्या गोष्टींची जाण असते, त्याला प्रत्येक गोष्टीचं अंग असतं. सो दिग्दर्शन ही फार मोठी गोष्ट आहे. जाता जाता शेवट करूयात आपण. एकतर मला तुझा हा जो फ्रॉक आहे या फिल्मसाठी खास शिवलेला आहे, तो काय त्याच्या मागची गंमत, की तू तुझा हट्ट होता की प्रोडक्शनने दिलं? मग काही नाही, गंमत नाही त्याच्या मागे. कोणाची काय रिॲक्शन आली त्या फ्रॉक वरून? कोणी काय कौतुक? काहीच बोलायचं नाहीये तुला? नाही. तुला आवडतो फ्रॉक घालायला वगैरे? मला तो प्रचंड आवडतो. अच्छा, क्या बात आहे. सांग ना, माझ्या PR टीमनी ठरवलं म्हणजे जाऊ दे, असू दे, ठीक आहे. मग आता देवाचं मुक्काम पोस्ट देवाचं घर कधी येतोय सिनेमा? तुझ्या प्रेक्षकांना कसं सांगणार? मुक्काम पोस्ट देवाचं घर 31 जानेवारीला नक्की बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आणि लांबच्या पण कसं जायचं ते सांग ना जरा. जर का तुमच्याकडे गाडी असेल तर गाडीने जा, जर का तुमच्याकडे बाईक असेल तर बाईकने जा, दोघं नसेल तर रिक्षा करून जा, टॅक्सी करून जा, बस करून जा, पण चित्रपट बघायला जा. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.